नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची. चला तर मग आज आपण अशा मऊ लुसलुशीत अशा चपात्या बघणार आहोत आज. चला तर मग सुरू करूयात. मी हा गव्हाचा आटा घेतलाय, तो आपण चाळून घेऊयात. पीठ भिजवायच्या अगोदर त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचंय, एकदमच नाही टाकायचं, मग पीठ पातळ होऊन जातं. जेवढं चांगलं पीठ भिजू तेवढी चांगली चपाती आपली होणार आहे. त्यामुळे पीठ एकदम व्यवस्थित मस्त भिजून घ्यायचंय. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. एकदम मस्त असं तिंबून घ्यायचं. पिठामध्ये चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिटं पीठ तसंच भिजत ठेवायचे. हे बघा, आपलं पीठ एकदम मस्त असं भिजलेलं आहे. त्यावर मी थोडंसं पीठ टाकून आणखी थोडंसं मळून घेते आणि आता आपण चपात्या करायला सुरुवात करूया. हे बघा, मी अशा प्रकारे चपातीचा उंडा करून घेते. थोडीशी चपाती लाटून घेतली आहे, त्यावर तेल लावलंय आणि कोरडं पीठ लावलंय. परत दुमटून चपातीत तेल आणि पीठ लावलंय, परत दुमटून घेतलंय. आता आपण त्याला लाटून घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे चपाती किती फास्ट होते बघा. हे बघा, किती मस्त अशी चपाती लाटली जाते. पीठ जर व्यवस्थित भिजलं असेल तर चपाती एकदम मस्त अशी येते. आणि मी जी चपाती बनवते ती रेशनच्या गव्हाची चपाती आहे. आता आपण चपातीला तेल लावून घेऊया. हे बघा, किती मस्त अशी चपाती आपली फुगते. हे बघा, आपली चपाती एकदम अशी मस्त अशी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या चपात्या करून घेऊयात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.